सर्वांनी? थोडंसं रिवाइज करूयात की काल आपण काय पाहिलं. कालचं टास्क केलं का सर्वांनी? मी एक चीट करायला सांगितली होती आणि रात्री झोपताना ती जाळून किंवा फाडून टाकायची. टास्क केलं सर्वांनी? येस और नो? अनम्यूट करून बोलायचंय. व्हिडिओज ऑन करायचे. आजही बरेच प्रॅक्टिकल आपण. येस मालती मॅडम म्हणतात. हो मॅम. कसं वाटलं? कसा एक्सपिरियन्स होता? आणि हे टास्क डेली करायचं. मी काल जसं म्हटलं, जोपर्यंत तुम्हाला रिलीफ वाटत नाहीये, त्याच्यातून मुक्त झाल्यासारखं वाटत नाहीये, तोपर्यंत डेली हे करायचंय, अगदी न्यूट्रल वाटेपर्यंत. ठीक आहे? चलो पुढे जाऊयात. ओके, मालती मॅडम म्हणतात छान झोप लागली. व्हेरी गुड, नाईस. चला बघूयात. आज आपण बघणार आहे की एनर्जीचा लॉ आपण बघणार आहे. ओके, प्रत्येक एनर्जीचा एक लॉ असतो. तर तो कुठला आहे की एनर्जी क्रिएट पण करता येत नाही आणि ती नष्ट पण करता येत नाही. ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करता येते. सेकंड रेकॉर्डिंग ऑन आहे का? येस. एनर्जी क्रिएट करता येत नाही आणि ती नष्ट पण करता येत नाही. ती फक्त एका फॉर्म मधून दुसऱ्या फॉर्म मध्ये ट्रान्सफर करता येते. म्हणजे काय, एक छोटंसं एक्झाम्पल देते. आपल्या घरामध्ये जर निगेटिव्ह एनर्जी असेल आणि निगेटिव्ह एनर्जीच्या जागी जर तुम्ही पॉझिटिव्ह एनर्जी इनपुट केली तर निगेटिव्हिटी आपोआपच तिथून कमी कमी होत जाते आणि नष्ट होते. ठीक आहे? तर आज आपण बघणार आहे की एनर्जी आपण फील कशी करायची ते आपण पाहणार आहोत. एक छोटंसं टास्क आहे, प्रॅक्टिकल सगळ्यांनी सोबत करायचं. ज्यांचे व्हिडिओज ऑफ आहेत, काल जसं म्हटलं की त्यामध्ये तुमचंच नुकसान आहे. कारण कुठलेही टेक्निक प्रॅक्टिकल आपण करतोय, माझी एनर्जी तुमच्यापर्यंत पोहोचत असते आणि आपल्या सगळ्यांची एनर्जी एकमेकांना मिळत असते. ओके, मधू मॅडम मागण्या मोजून झाल्या का? तर आपण पुढे जाऊयात का? प्लीज बी सिरियस अबाउट इट. ओके, फ्री सेशन असले तरी याच्यामधून खूप काही तुम्हाला मिळणार आहे. आयुष्यातला टर्निंग पॉइंट आहे, याच्यामधून खूप काही शिकण्यासारखं आहे. येस मॅडम, आवाज येत नाहीये. चलो पुढे जाऊयात. तर तुमचं आयुष्य बदलण्याची ताकद या कोर्समध्ये. सो सिरियसली घ्या याला सगळ्यांनी. चला पुढे जाऊयात. टास्क सर्वांनी करायचंय. ओके, हँड्स रब करायचे. ओके, कप शेप मध्ये करायचे, तसे कप शेप मध्ये करायचं. ओके, जवळ करायचे. अगदी हळूहळू, काही घाई नाहीये, पण कॉन्शियसली प्रेझेंट राहा. बघा की तुम्हाला काय जाणवतंय, काय फील होतंय बॉडीमध्ये. थोडेसे जवळ दूर हळूहळू करायचं. पूजा शेट्टे मॅडम, एवढा फास्ट नाही, अगदी हळू करा. तुम्हाला फील कसं होणार आहे जाणवायला हवंय ना? येस. काय फील होते बघायचे. आता याचा एक एनर्जी बॉल क्रिएट करा. ओके, अगदी हळूहळू सर्क्युलर मोशन मध्ये आपल्याला फिरवायचं. ओके, काय फील होतंय निरीक्षण करायचंय आणि नंतर सांगायचं सर्वांनी. ओके, एक एनर्जीचा बॉल क्रिएट करायचा आहे. आपली सृष्टी ही एनर्जीवरती चालते. निसर्गातील सगळ्या सजीव निर्जीव गोष्टींमध्ये एनर्जी असते. एनर्जीमुळेच सगळ्या गोष्टी काम करत असतात. ओके, तीच एनर्जी आता आपण फील करतोय. आता फक्त एकच हात घ्या. सपोज मग तुमच्या हातावरती ठेवा, मनगटावरती कुठल्या तरी एका पॉइंटला ठेवा. तिथे काय एनर्जी फील होते बघा, काय सेन्सेशन जाणवतात तुम्हाला. हळूहळू तुम्ही शरीराच्या दुसऱ्या पार्टवरती सुद्धा नेऊ शकता. ओके, किंवा बोटांच्या टिप्सवर न्या. ओके, काय फील होत आहे. प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येणार आहेत. थोडासा हात स्टेबल ठेवायचा एका जागी आणि मग निरीक्षण करा. काय जाणवते हातामध्ये. गरम वाटत आहे मॅडम. येस, कोणी नाव सांगायचं मॅम? सोनाली गोडघटे. येस सोनाली मॅम, छान. जसं मी मगाशी म्हटलं की प्रत्येकाला वेगवेगळे एक्सपिरियन्स येतील. काहींना गरम सेन्सेशन फील होईल, काहींना थंड जाणवेल त्या ठिकाणी, काहींना मुंग्या आल्यासारखं किंवा व्हायब्रेट झाल्यासारखं जाणवेल, काहींना मॅग्नेटिक फील्ड जाणवेल त्या ठिकाणी. तर हे काय, ही सगळी एनर्जी आहे. ओके,
ही एनर्जी, ज्या एनर्जीवरती आता आपण येणाऱ्या पुढच्या 5 दिवसांमध्ये काम करणार आहोत, हीच आहे ब्रह्मांडीय ऊर्जा. ओके. तर बघा, फर्स्ट ऑफ ऑल रेकी शिकण्याची गरज काय. आता आपण बघतो की आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात. इथे बसलेल्यामध्ये कोणी असं आहे का की मॅडम आमच्या लाईफमध्ये कुठलाच प्रॉब्लेम नाहीये, अगदी छोटासा सुद्धा नाही, कोणी आहे का? हँड रेस करा. असं कोणीच नसतं. ओके. प्रत्येकाच्या प्रॉब्लेममध्ये काही ना काहीतरी, प्रत्येकाच्या लाईफमध्ये काही ना काहीतरी प्रॉब्लेम असतात, छोटे मोठे का होईना. फरक एवढाच आहे की प्रत्येकाचे प्रॉब्लेम वेगवेगळे असतात. ओके. मग हे प्रॉब्लेम कुठले कुठले आहेत, जसं की हेल्थ इश्यूज असतात, मग त्याच्यामध्ये मेंटल इश्यूज आले, मग त्याच्यामधून डिप्रेशन, सुसाईड सारखे विचार येणं, चिंता, काळजी, ताणतणाव, हे सगळे आजार निर्माण होतात, मानसिक आजार. त्याच्यानंतर मग रिलेशनशिप इश्यूज असतात. आजकाल आपण बघतो की अगदी रक्ताच्या नात्यांमध्ये सुद्धा प्रॉब्लेम निर्माण झाले, नाती दुरावलेली आहेत, एकमेकांबद्दल समज, गैरसमज, वादविवाद निर्माण झालेले आहेत, नाती तुटलेली आहेत. त्याच्यानंतर मग फिनान्शियल प्रॉब्लेम असतात आपल्याला, की बिझनेस कुठेतरी लॉस झालाय, इन्कम थांबलेला आहे आपला. ओके. क्लायंट, तुमचे कस्टमर कमी झालेले आहेत, किंवा घरामध्ये पैसे तर येतात आहे पण सेव्हिंग्स राहत नाहीयेत, त्याला वेगवेगळे मार्ग आहेत पैसे खर्च होण्याला. त्याच्यानंतर आणखी कर्जाचं ओझं असेल तुमच्यावरती, एखाद्या व्यक्तीने तुमच्याकडून पैसे घेतलेत, ती व्यक्ती महिनोमहिने, वर्षानुवर्ष पैसेच रिटर्न करत नाही, म्हणजेच काय, पैशाचे ब्लॉकेजेस तुमच्या आयुष्यात निर्माण झालेले आहेत. त्याच्यानंतर करिअरमध्ये प्रॉब्लेम असतात, लग्न होण्यामध्ये अडचणी, जॉब मिळण्यामध्ये अडचणी, हे सगळे प्रॉब्लेम्स आपल्या सगळ्यांच्या लाईफमध्ये असतात. ठीक आहे. मग या सगळ्या प्रॉब्लेम्सवरती आपण रेकीचं हिलिंग देऊ शकतो, स्वतःलाही हील करू शकतो, इतरांना सुद्धा आपण ते हिलिंग देऊ शकतो, आणि त्याच्यामुळे रेकी शिकण्याची अत्यंत गरज आहे. आता बघा, काल जसं मी म्हटलं की नाही, की आपल्या जन्मापासून ही रेकीची हिलिंग पॉवर आपल्या सगळ्यांमध्ये असते. एक छोटंसं एक्झाम्पल देते बघा. आपल्या घरामध्ये लहान मुलं असतात, मग खेळताना बरेच वेळा ते कुठेतरी पडतात, धडपडतात. मग तुम्ही कधी बघितलंय का की त्यांना जखम होते, ते 1-2 दिवसामध्ये आपोआप ती जखम भरून निघते, बरी होते की नाही, डॉक्टरकडे न जाताही. मग कशी काय बरी होते? कशी बरी होते? कारण जसं मी म्हटलं, आपल्या बॉडीमध्ये जन्मताच निसर्गाकडून, देवाकडून आपल्याला ती मिळालेली दैवी देणगी आहे, नैसर्गिक ऊर्जा. ओके. हिलिंग पॉवर ही आपल्याला निसर्गाने दिलेली दैवी देणगी आहे. मग प्रत्येकामध्ये जन्मापासून येते. मग विचार करा की आपल्या बॉडीमध्ये ही निसर्गताच दिलेली आहे. मग जर आपण पडलो, कुठेतरी लागलं, तर आपोआप आपली जखम भरून निघते की नाही. लहान मुलाला लागलं तर पहिलं काय होतं, तिथे जखम होते, रक्त येतं, मग आपण ते क्लीन करतो, आपोआप 1-2 दिवसामध्ये तिथे खपली धरते, ती पडून जाते आणि नवीन स्किन येते की नाही. अगदी तुम्हाला वाटणार पण आहे की हे बाळ काल परवा पडलं होतं कुठे आणि लागलं होतं याला, नवीन त्वचा तिथे येते. मग विचार करा की नकळतपणे ही हिलिंग पॉवर तुमच्यावरती एवढं काम करते. मग जाणीवपूर्वक जर तुम्ही ती पॉवर वापरली, मग कुठल्याही आयुष्यातले कुठलेही प्रॉब्लेम असतील, तुम्हाला हेल्थ इश्यूज, करिअर इश्यूज, मनी ब्लॉकेजेस असतील, रिलेशनशिप प्रॉब्लेम असतील, कुठल्याही प्रॉब्लेमवरती जाणीवपूर्वक, इंटेन्शनली, कॉन्शियसली तुम्ही जर तिथे रेकीची एनर्जी पास केली, तर किती छान उपयोग, किती छान फायदे तुम्हाला त्याचे मिळतील. ओके. सो बघा, 5 दिवसांचं आपलं हे लेवल 1चं फ्री सेशन आहे. 6व्या दिवशी आपल्याला शक्तिपात म्हणजेच अट्युनमेंट दिली जाणार आहे. आता अट्युनमेंट म्हणजेच काय, बऱ्याच जणांचा प्रश्न येतो, मॅडम दीक्षा म्हणजे काय, शक्तिपात म्हणजे काय. तर याच्यामध्ये काय केलं जातं बघा, आपल्या शरीरातील ही सगळे अवयव कशावरती काम करतात, आपल्या शरीरातील प्राण ऊर्जेवरती. ओके. मग आपल्या शरीरातील जी 7 चक्र असतात ना, ती या सगळ्या ऑर्गन्सना, सगळ्या अवयवांना बॅलन्स करण्याचं काम करतात. ओके. मग अट्युनमेंट मध्ये काय केलं जातं की ही जी ब्रह्मांडीय ऊर्जा आहे ती आणि तुमचे 7 चक्र हे कनेक्ट केले जातात. तुमचे 7 चक्र ठराविक प्रमाणात ओपन केले जातात, ते युनिव्हर्सल एनर्जी सोबत कनेक्ट केले जातात, आणि अशा पद्धतीने युनिव्हर्सल एनर्जी आणि त्यात तुमच्या शरीरातील 7 चक्र ठराविक प्रमाणात ओपन करून ते कनेक्ट केले जातात, आणि या माध्यमातून ही दीक्षा तुम्हाला दिली जाते. मग याच्यामुळे काय होतं की जेव्हा तुम्ही ही दीक्षा ग्रहण करता, तुम्ही स्वतःलाही हिलिंग देऊ शकता आणि इतरांना सुद्धा रेकीचं हिलिंग देऊ शकता. ओके. त्याचे फायदे शॉर्टमध्ये सांगते की लेवल 1 ची अटेनमेंट तुम्ही जेव्हा घेता, लेवल 1 मध्ये आल्यानंतर ही एनर्जी 10% काम करते, 10% ऊर्जा काम करते. याच्यामध्ये तुमच्या मनाचं, शरीराचं शुद्धीकरण केलं जातं. ठीक आहे. लेवल 2 मध्ये आल्यानंतर 50% ऊर्जेने ही एनर्जी काम करते तुमच्या शरीरामध्ये. याच्यामध्ये तुम्ही डिस्टन्स हिलिंग सुद्धा देऊ शकता. फॉर एक्झाम्पल, समजा मी इथे बसले, माझा क्लायंट एखादा आउट ऑफ सिटी, आउट ऑफ महाराष्ट्र किंवा आउट ऑफ स्टेट, आउट ऑफ कंट्री आहे, एखादा अमेरिकेमध्ये जरी पेशंट असेल तुमचा, इथे बसल्या जागी तुम्ही त्याला हिलिंग देऊ शकता, त्याचे कुठलेही प्रॉब्लेम तुम्ही सॉल्व्ह करू शकता डिस्टन्स हिलिंगनी.
सो त्याच्यानंतर आहे लेवल 3-4 ची जेव्हा अट्युनमेंट मिळते त्याच्यामध्ये आल्यानंतर रेकीची ऊर्जा तुमच्यामध्ये 100% एनर्जीनी फ्लो होते. तुम्ही रेकीचे एक चॅनल बनता, माध्यम बनता. मग अशा पद्धतीने रेकीची अट्युनमेंट घेण्याचे हे फायदे. सो पुढे जाऊया बघा. आणखी एक महत्वाचा मुद्दा की रेकी कशावर काम करते. रेकी ही फक्त प्युअर इंटेन्शनवर काम करते. ठीक आहे. तुमचं इंटेन्शन प्युअर असेल, मनापासून विश्वासाने केलं तर 1001% तुम्हाला रिझल्ट मिळणार आहे. खूप जणांचे असे मला प्रश्न आले की मॅडम रेकीमध्ये ब्लॅक मॅजिक वगैरे असं काही आहे का? तर हे संपूर्णपणे मिथ आहे. ओके, असं काहीही नाहीये. आता ज्यांना हाफ नॉलेज म्हणतो ना, हाफ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस. काही जणांनी कुठेतरी अर्धवट माहिती वाचलेली आहे, रील्समध्ये तर बहुतेक वेळा फेकच माहिती दिली जाते. कुठेतरी काहीतरी अर्धवट वाचलेलं आहे, अर्धवट पाहिलंय, शास्त्रोक्त त्याचं काही प्रशिक्षण वगैरे घेतलं नाहीये. मग अशा लोकांची ही कामं असतात. याच्यामध्ये ब्लॅक मॅजिक वगैरे काही नाही, हे थोतांड आहे सगळं. ओके, वाटलं तर तुम्ही याला रेकी ही प्युअर सात्विक एनर्जी आहे, तुम्ही याला व्हाईट मॅजिक म्हणू शकता. ब्लॅक मॅजिक वगैरे काही नाहीये. दुसरं असं की उलट तुम्हाला ब्लॅक मॅजिक किंवा तत्सम काही प्रॉब्लेम असतील तर याच्यापासून प्रोटेक्शन करण्याचं काम रेकी करते, तुमचं आणि तुमच्या संपूर्ण फॅमिलीचं. आणि जसं मी म्हटलं की ही प्युअर सात्विक एनर्जी आहे, फक्त प्युअर इंटेन्शनवर काम करते. याचा वापर कुठे करायचा आहे? स्वतःसाठी आणि इतरांच्या भल्यासाठी. तरच बघा रेकीचे रिझल्ट तुम्हाला केव्हा मिळतात, जेव्हा या एनर्जीचा वापर तुम्ही स्वतःसाठी आणि इतरांच्या भल्यासाठी करता, तेव्हा तुम्हाला 1001% याचे रिझल्ट मिळतात. पण जर तुम्ही इतरांचा वाईट विचार सुद्धा केला तर काय होतं की आपलं वाईट होतं. हा ब्रह्मांडाचा नियमच आहे ना, तुम्ही जे पेराल तेच उगवणार आहे. आपण दुसऱ्याविषयी वाईट चिंतत असू तर पहिल्यांदा काय होईल? आपलंच वाईट होईल, कारण ते बुमरँग होऊन आपल्याकडे परत येतं. सो रेकीचा हा रूल आहे, तो लक्षात ठेवायचा की फक्त आणि फक्त स्वतःच्या आणि इतरांच्या कल्याणासाठी, त्यांच्या आनंदासाठी, त्यांच्या लाभासाठीच ही एनर्जी आपल्याला वापरायची. ओके, पुढे जाऊयात का? सो आपण आता आज बघणार आहे की 7 चक्र सेशनच्या शेवटी आपण एक मेडिटेशन सुद्धा घेणार आहोत ऍक्टिव्हेशनचं. तर बघूया की 7 चक्र म्हणजे काय नक्की. तर बघा, जसं मी म्हटलं रेकीची एनर्जी जन्मापासून आपल्या सोबत असते, त्याच पद्धतीने हे 7 चक्र सुद्धा जन्मापासून आपल्यामध्ये असतात, आपल्या सोबत असतात. पण आपल्याकडे तो अवेअरनेस आहे का? कोणी आपल्याला आतापर्यंत नॉलेज दिलेलं नाहीये, सांगितलेलं नाहीये. आणि सध्या महत्वाचं, सगळ्यात महत्वाचं की सध्याचं आपलं जे आयुष्य आपण जगतोय ना, ते सगळं या 7 चक्रांवरती अवलंबून आहे. आपल्या जन्मापासून ही 7 चक्र आपल्या सोबत असतात. म्हणजे जेव्हा आपण जन्माला येतो ना, तेव्हा ही चक्र कळीच्या स्वरूपात असतात. आणि जसजसे आपण मोठे होतो तसतसे ही चक्र सुद्धा विकसित व्हायला लागतात. आणि समजा या चक्रांमध्ये काही बिघाड निर्माण झाला तर मग आपल्याला वेगवेगळे शारीरिक, मानसिक आणि आपल्या आयुष्यात इतर ब्लॉकेजेस निर्माण होतात. ते कसे, कोणते, ते आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहोत. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सांगते, तुम्ही बघितलं असेल बघा, तर काही जणांमध्ये ना जन्मापासून ही चक्र ठराविक प्रमाणात छानपैकी बॅलन्स असतात, ओपन असतात. आता तुम्ही खूप जणांना बघितलं असेल की त्यांना लाईफमध्ये काही स्ट्रगल करावं लागत नाही, सगळं इझिली मिळतं त्यांना, काही स्ट्रगल करावं लागत नाही. का बरं असं का होतं? कारण त्या व्यक्तींमध्ये 7 चक्र कुठेतरी छानपैकी बॅलन्स असतात. ओके, सगळ्या गोष्टी आपोआप मिळतात. या उलट तुम्ही बघितलं असेल की काही व्यक्तींना खूप कष्ट करतात, अगदी प्रामाणिकपणे कष्ट करतात, 24 तास मेहनत करतात, पण काय होतं, त्यांना हवे तसे रिझल्टच येत नाहीत. खूप जण म्हणतात ना, मी एवढं कष्ट करतो, एवढे प्रामाणिकपणे करतो, रात्रंदिवस मी राब राब राबतो, पण मला हवं तसं रिझल्टच मिळत नाही, यशच येत नाही, मला सक्सेस कधीच मिळत नाही. असं का होतं? कष्ट तर तो व्यक्ती करतोय, प्रामाणिकपणे करतोय, पण रिझल्ट काय येत नाहीये? कारण त्याच्या 7 चक्रामध्ये, 7 चक्रांमध्ये कुठेतरी बिघाड निर्माण झालेला असतो, एनर्जी इम्बॅलन्स झालेली असते, आणि त्याच्यामुळे हे सगळे फायदे तोटे आपल्याला बघायला मिळतात. आता त्याच्यामुळेच काय होतं की हे 7 चक्र आपल्याला डेली बेसिसवरती बॅलन्स करणं, चार्ज ऍक्टिव्हेट करणं गरजेचं आहे. आणखी एक महत्वाचं, आता हे 7 चक्र चार्ज करणं किंवा बॅलन्स करणं का गरजेचं आहे माहितीये? त्या चक्रामधली एनर्जी एक्सेस झाली, म्हणजे एनर्जी वाढली त्या चक्रामधली, तरीही आपल्याला प्रॉब्लेम होतो, आणि एनर्जी कमी झाली, डाऊन झाली, तरीही आपल्याला प्रॉब्लेम येतो. म्हणजे एक्सेस एनर्जी होऊन पण चालत नाही आणि एनर्जी कमी होऊन सुद्धा चालत नाही. आणि त्याच कारणामुळे आपल्याला डेली बेसिसवरती हे 7 चक्र ऍक्टिव्हेट करणं, बॅलन्स करणं, त्याचं मेडिटेशन करणं खूप गरजेचं असतं. ओके, तर बघा, एक सेशनच्या शेवटी आपण मेडिटेशन तर घेणार आहोत, ते मेडिटेशन ग्रुपवरती पण दिलं जाईल, ते सगळ्यांनी डेली करायचंय. आणि मी रिक्वेस्ट करेन की ऍटलिस्ट 21 डेज, कमीत कमी 21 दिवस ते मेडिटेशन करा. विदिन 7 डेज तुम्हाला खूप मिरॅक्युलस रिझल्ट येऊ लागतील, कारण सगळे आपले ब्लॉकेजेस हळूहळू रिलीज होऊ लागतात. आता आपण स्टेप बाय स्टेप बघणार आहे, मी स्क्रीन तर लावणार आहेच, पण तुम्हाला सांगते की आपण आता बघणार आहोत की प्रत्येक चक्रामुळे ते चक्र जर बॅलन्स असेल छानपैकी तुमच्या शरीरामध्ये, तर तुम्हाला काय फायदे होतात. आणि त्या चक्राची एनर्जी, तिथली एनर्जी जर कमी झाली, डाऊन झाली, इम्बॅलन्स झाली एनर्जी,
तर तुम्हाला कुठलं नुकसान होतं, कुठले तोटे सहन करावे लागतात, फायदे तोटे दोन्ही सुद्धा आपण बघणार आहोत वन बाय वन. ओके, तर फर्स्ट ऑफ ऑल तुम्हाला फक्त मी इथे बॉडीवरती आता दाखवते आपल्या शरीरातली 7 चक्र, त्याचं लोकेशन कुठे असतं. आता जेव्हा आपण शेवटी मेडिटेशन करणार आहोत की नाही, त्यावेळेला ही सगळी चक्र कुठे व्हिज्युअलाइज करायची, पाठीच्या कण्यामध्ये, मणक्यामध्ये. ओके, आता फक्त तुम्हाला लोकेशन सांगते मी, आणि प्रत्येक चक्राचा कलर कोणता, त्याचं इंग्लिशमध्ये मराठीमध्ये नाव काय ते फक्त सांगून ठेवते. पुढे आपण स्टेप बाय स्टेप फायदे तोटे दोन्ही बघूया. ओके, चलो स्टार्ट करूयात का. तर बघा, तुम्ही स्वतःही तुमच्या बॉडीवरती आता पाहू शकताय. आता मूलाधार चक्र, आणि सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं की चक्र नेहमी खालून वरती काउंट करायचे असतात, वरून खाली नाही, खालून वरती चक्र मोजायचे असतात. ओके, आपल्या शरीरातलं सगळ्यात महत्वाचं चक्र आहे मूलाधार चक्र. आपण जमिनीवरती बसल्यानंतर आपल्या माकड हाडाजवळ तुम्ही पाठीमागे सुद्धा बघू शकताय किंवा पुढे सुद्धा बघू शकताय. ओके, तर तिथे आहे मूलाधार चक्र, इंग्लिशमध्ये रूट चक्र म्हणतात, कलर आहे रेड. ओके, त्याच्यानंतर दुसरं चक्र आहे नाभीच्या 4 बोटं खाली आपल्या, स्वादिष्ठान चक्र, कलर आहे ऑरेंज. ओके, सॅक्रल चक्र इंग्लिशमध्ये म्हणतात. त्याच्यानंतर नाभीच्या 4 बोटं वरती आपल्या, तिथे आहे मणिपूर चक्र, कलर आहे येलो, इंग्लिशमध्ये सोलर प्लेक्सस चक्र असं म्हणतात. त्याच्यानंतर आपल्या हृदयाच्या मध्यभागी हार्ट चक्र, अनाहत चक्र आहे, इंग्लिशमध्ये हार्ट चक्र म्हणतात, कलर आहे ग्रीन. ओके, त्याच्यानंतर आपल्या घशामध्ये आपल्या गळ्यामध्ये विशुद्धी नावाचं चक्र आहे, इंग्लिशमध्ये थ्रोट चक्र म्हणतात, कलर आहे स्काय ब्ल्यू, आकाशी कलर. ओके, त्याच्यानंतर सेकंड लास्ट आहे आज्ञा चक्र, इंग्लिशमध्ये थर्ड आय चक्र म्हणतात. आता हे कुठे बघा लोकेशन, दोन्ही भुयांच्या मध्ये जो पॉइंट आहे ना, जिथे आपण टिकली लावतो. ओके, दोन्ही भुयांच्या मध्ये जो पॉइंट आहे तिथे आहे आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र, कलर आहे डार्क ब्ल्यू, गडद निळा. आणि त्याच्यानंतर सगळ्यात वरचं चक्र आहे क्राऊन चक्र, सहस्त्रार चक्र, इंग्लिशमध्ये क्राऊन चक्र म्हणतात, आणि त्याचा कलर आहे पर्पल, जांभळा कलर. लहान मुलांची टाळू असते ना जिथे, त्या ठिकाणी. ओके, सो चलो मी आता स्क्रीन लावते, सगळ्यांच्या नाव आणि कलर लक्षात राहतील ना. तो स्क्रीन लावते, एक नोटबुक आणि पेन तुमच्या सोबत ठेवायचा. एक सेकंड. स्क्रीन शेअर करते मी. महत्वाचे आहेत पॉइंटर्स, ते नोट करून घ्यायचे. ओके, थोडस झूम करते. विजिबल आहे सर्वांना? ओके, चलो. तर बघा, आपल्या शरीरातील सगळ्यात पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, इथे खाली दिसतंय रेड कलरचं मूलाधार चक्र. आता बघा, या चक्रामुळे एनर्जी येते आणि याला एनर्जीचं केंद्र असं म्हणतात, मूलाधार चक्राला एनर्जीचं केंद्र म्हणतात. आता हे जर बॅलन्स असेल तर काय होतं की तुम्ही हेल्दी असता, तुमच्या लाईफमध्ये छान बॅलन्सिंग असतं. पण हे जर चक्र बिघडलं किंवा या चक्रामध्ये एनर्जी कमी झाली, असंतुलन निर्माण झालं, तर काय होतं, जीवनात स्थिरता राहत नाही. त्याच्यानंतर भीती, डिप्रेशन, कॉन्स्टिपेशन असे आजार निर्माण होतात. ठीक आहे, आता आणखी एक महत्वाचं सांगते, अतिशय पॉवरफुल ओके रिमेडी आहे. मूलाधार चक्र हे कशाशी रिलेट करतं माहितीये, तुमच्या आयुष्यात येणारा पैसा. तुमच्या आयुष्यामध्ये जो पैशाचा प्रवाह आहे किंवा पैशाचं ब्लॉकेज आहे, ते कशामुळे आहे, ते मूलाधार चक्रामुळे. जर मूलाधार चक्र छानपैकी ऍक्टिव्ह असेल ना, तर इझिली तुमच्या आयुष्यात पैसा येतो, पैशाचा फ्लो खूप छान राहतो. पण जर मूलाधार चक्र तुमचं इम्बॅलन्स झालं असेल, म्हणजेच त्याच्यामध्ये काहीतरी बिघाड निर्माण झालाय किंवा तिथली ऊर्जा असंतुलित झालीये, तर काय होतं माहितीये, पैशाचे प्रॉब्लेम्स निर्माण होतात आपल्या आयुष्यात. मग पैशाची चणचण असेल, आर्थिक अडचण, लोन असेल, किंवा एखाद्या व्यक्तीने पैसे घेतले ती रिटर्न येत नाहीये, पैशाचा प्रवाह थांबतो. ओके, सो त्याच्यामुळे काय करायचं, ज्यांना ज्यांना कोणाला पैशाचे प्रॉब्लेम्स आहेत ना लाईफमध्ये, तर डेली ऍटलिस्ट 5 ते 10 मिनिट मूलाधार चक्राचं मेडिटेशन करायचंय. 7 चक्र तर कराच,
पण मेजर इश्यू असेल ना पैशाचा, तर पर्टिक्युलर तुम्ही मूलाधार चक्राचं मेडिटेशन करू शकता विथ बीज मंत्र. आता लेवल 1 मध्ये आपण बीज मंत्र नाही शिकवत आहे, पण तुम्हाला मी सांगून ठेवते की कशा पद्धतीने ते मेडिटेशन करायचंय. ओके, सो पैशासाठी अतिशय महत्वाचं आहे मूलाधार चक्र. नेक्स्ट पुढे जाऊयात. ओके, सेकंड आहे बघा स्वादिष्ठान चक्र, इंग्लिशमध्ये सॅक्रल चक्र म्हणतात, कलर आहे ऑरेंज. आता हे जर बॅलन्स असेल, ज्या व्यक्तींचं स्वादिष्ठान चक्र बॅलन्स आहे ना, तर त्यांचे इमोशन्स खूप छान असतात, कॉन्फिडन्स लेवल खूप छान असते आणि अशा व्यक्तींची क्रिएटिव्ह पर्सनॅलिटी असते. पण ह्या चक्रामध्ये जर बिघाड निर्माण झाला किंवा ते चक्र इम्बॅलन्स झालं तर काय होतं, तर तुम्ही अस्थिर होता. आणि सगळ्यात महत्वाचं लेडीज जे आहेत, लेडीज वर्ग, त्यांच्यासाठी अतिशय महत्वाचं हे चक्र आहे. का बरं? कारण लेडीजना जे गर्भाशयाचे आजार होतात किंवा कन्सिव्हिंग मध्येच म्हणजे प्रेग्नेन्सी राहण्यामध्ये प्रॉब्लेम येतो, प्रेग्नेन्सी डिले राहते किंवा अबॉर्शन होत असेल, पीसीओडी सारखे पिरियडचे आजार असतील किंवा पोटाचे आजार, मूत्रदोष, हे सगळे आजार फक्त आणि फक्त स्वादिष्ठान चक्रामध्ये बिघाड निर्माण झाल्यामुळे होतात. मग लेडीजने मुख्यतः ऍटलिस्ट 10 मिनिट दररोज स्वादिष्ठान चक्राचं मेडिटेशन करणं गरजेचं आहे, ते बॅलन्स करणं गरजेचं आहे. ओके, त्याच्यानंतर इथे आहे वरती मणिपूर चक्र, 3 नंबरचं सोलर प्लेक्सस चक्र, कलर आहे येलो. ओके, आता हे जर ज्या व्यक्तींचं मणिपूर चक्र छानपैकी बॅलन्स असतं ना, तर त्यांना फायदे कुठले होतात की त्यांचा कॉन्फिडन्स खूप छान असतो, त्यांचे गोल्स डिसाईड असतात आणि त्या गोल्सना, त्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी अशा व्यक्ती खूप प्रयत्न करतात, हार्डवर्क करतात. अशा व्यक्ती समोरच्याचा आदर करतात आणि लिडरशिप क्वालिटी खूप छान असते. म्हणजेच ज्यांचं मणिपूर चक्र छानपैकी ऍक्टिव्ह आहे ना, त्यांना नेतृत्व करायला आवडतं, इतरांना लीड करायला आवडतं. ओके, पण याच मणिपूर चक्रामध्ये जर बिघाड निर्माण झाला, इम्बॅलन्स झाली तिथली एनर्जी, तर काय होते, आयुष्यात स्थिरता राहत नाही, पोटाचे आजार निर्माण होतात, स्किनचे प्रॉब्लेम निर्माण होतात, इन्फेक्शन होतं आणि म्हणूनच मणिपूर चक्राला डेली बेसिसवरती चार्ज करणं गरजेचं आहे. बघा हा, ज्यांना कोणाला पोटाचे आजार असतील वेगवेगळे किंवा त्वचेचे आजार असतील, स्किनचे प्रॉब्लेम असतील, अगदी पिंपल्स जरी म्हटलं ना तरी रिलेट कुठे करतं, मणिपूर चक्राशी. पिंपल्सचा प्रॉब्लेम असेल तरी मणिपूर चक्राला आपल्याला हील करायचंय. ओके, सो पुढे जाऊया. त्याच्यानंतर वरती आहे अनाहत चक्र, 4 नंबरचं, इंग्लिशमध्ये हार्ट चक्र म्हणतात, कलर आहे ग्रीन. ओके, आता हे कशाचं आहे, हे भावना आणि प्रेम यांचं केंद्र आहे. ओके, मग अनाहत चक्र ज्या व्यक्तींचं बॅलन्स आहे, तर त्यांना काय होतं, रिलेशनशिप खूप छान असतात त्यांचे इतरांशी, म्हणजे मित्रमैत्रिणी असतील, घरामधले असतील, नातेवाईक असतील, समाजासोबत त्यांचे संबंध खूप छान असतात. त्याच्यानंतर नातेसंबंधांना कंट्रोल करतं हे. ओके, अनाहत चक्र नातेसंबंधांना कंट्रोल करतं, रिलेशनशिप दाखवतं. पण हेच जर अनाहत चक्र इम्बॅलन्स झालं किंवा तिथली एनर्जी डाऊन झाली, असंतुलित झाली, तर काय होतं, अशा व्यक्तींमधून प्रेमाची भावना निघून जाते, रिलेशनशिप त्यांचे खराब होतात सर्वांशी. आणि आजार कोणते होतात बघा, हार्टशी रिलेटेड जे आजार असतात ना, म्हणजे अस्थमा असेल, हार्ट संबंधी आजार असतील, हार्ट अटॅक, हे सगळे प्रॉब्लेम निर्माण होतात. पण त्याच्यामुळे अनाहत चक्र डेली बेसिसवर आपल्याला चार्ज करणं, बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर पुढे आहे विशुद्ध चक्र. ओके, तर बघा विशुद्धी चक्र स्थान कुठे, आपल्या घशामध्ये, इंग्लिशमध्ये थ्रोट चक्र म्हणतात आणि याचा कलर आहे आकाशी, स्काय ब्ल्यू. ओके, तर बघा ज्या व्यक्तींचं विशुद्धी चक्र छानपैकी बॅलन्स असतं ना, तर अशा लोकांचं कम्युनिकेशन स्किल खूप छान असतं, इतर लोकांशी त्यांना बोलायला आवडतं आणि लोक सुद्धा या व्यक्तींच्या बोलण्याच्या प्रेमामध्ये पडतात. मग हे जर इम्बॅलन्स असेल तर काय होतं, जर तुमच्या विशुद्धी चक्रामध्ये, थ्रोट चक्रामध्ये जर बिघाड निर्माण झाला, तर काय होतं, अशा व्यक्ती अबोल असतात, त्यांच्या भावभावना त्यांना नीट व्यक्त करता येत नाहीत आणि त्याच्यामुळे वेगवेगळे आजार निर्माण होतात. एक एक्झाम्पल देते बघा, ज्यांचं विशुद्धी चक्र ब्लॉक झालंय ना, किंवा अडथळे आलेत त्याच्यामध्ये, किंवा एनर्जी तिथली इम्बॅलन्स झाली, सगळ्याचा अर्थ एकच होतो. म्हणजेच काय होतं की त्या व्यक्तीमध्ये आजार निर्माण होतात. अशा व्यक्ती कमी बोलतात, अबोल असतात, भावभावना व्यक्त करत नाही, शेअर करत नाही. म्हणजेच काय, काल आपण बघितलं की सगळ्या इमोशन कुठे काय होतात, इथे स्टक होतात. ओके, काल जसं मी म्हंटल, कुठलाही आजार डिरेक्टली तुमच्या बॉडीवरती कधीच होत नाही, तो मनातून क्रिएट होतो. जर ती व्यक्ती अबोल आहे, जास्त बोलत नाहीये, भावना शेअर करत नाहीये, म्हणजेच काय, ते सगळं इथे स्टक झालंय, साठवून ठेवलेलं आहे. ओके, आणि ती निगेटिव्हिटी, नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक भावना ज्या साठवून ठेवलात, त्या रिफ्लेक्ट कुठे होतात, तुमच्या बॉडीवरती, आणि याच्यातूनच थायरॉइडचा आजार निर्माण होतं. ओके, ज्यांना कोणाला थायरॉइड असेल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही एक काम करायचं की तुमचं थ्रोट चक्र डेली बेसिसवर आपल्याला त्याचं मेडिटेशन करायचं ऍटलिस्ट 10 मिनिट्स विथ बीज मंत्रा. बीज मंत्रा सहित केलं तर खूप छान रिझल्ट आणखी तुम्हाला बघायला मिळतील. ओके,
सो पुढे जाऊया. आणखी एक महत्वाचं, आणि अशा व्यक्तींकडे एक तरी व्यक्ती अशी हवी आहे जवळची ज्याच्यासोबत तुम्ही तुमच्या फिलिंग शेअर करू शकता, भावभावना शेअर कराल. अशी कोणतीही व्यक्ती नसेल तर काय करायचं, एक डायरी मेंटेन करायची छोटीशी, पण ती तुमची पर्सनल डायरी असेल, जी तुमच्या व्यतिरिक्त इतर कोणाला माहिती नसेल, ती इतर कोणीही वाचता कामा नये. मग त्याच्यामध्ये तुम्ही दररोज तुम्हाला हवे तुमचे इमोशन्स आहेत, काय भावना आहेत, तुमचं जे शेअर करायचं असेल काही, त्या सगळ्या गोष्टी तुम्ही त्या डायरीमध्ये नोट करून ठेवू शकता. फक्त अट एक आहे की कोणी वाचता कामा नये ती. ठीक आहे. सो अशा पद्धतीने काय होतं, ते इमोशन तिथे स्टक होत नाहीत, त्या बाहेर पडल्या जातात आणि मग त्याचा तुम्हाला काही तोटा होणार नाही. चलो पुढे जाऊयात. बघा हा, त्याच्यानंतर आहे सेकंड लास्ट चक्र आहे आज्ञा चक्र, थर्ड आय चक्र. ओके, याचा कलर आहे डार्क ब्ल्यू. आता हे दिव्य शक्तींचं केंद्र आहे आणि याचं लोकेशन कुठे, दोन्ही भुवयांच्या मध्ये जो बिंदू आहे तिथे. आता जर ज्या लोकांचं आज्ञाचक्र म्हणजे थर्ड आय चक्र छानपैकी बॅलन्स असतं ना, अशा लोकांमध्ये इंट्युशन पॉवर खूप छान असते. अशा व्यक्ती स्पष्ट बोलतात स्वतः, आणि ते इतर लोकांचं ऐकत नाहीत बघा, ते स्वतःच्या इंट्युशन पॉवरवरतीच डिसिजन घेतात. भविष्यात घडणाऱ्या घटना त्यांना आधीच कळतात, त्यांचे सिक्स सेन्स एवढे पॉवरफुल असतात. मग आपण म्हणू शकतो की स्वप्नांच्या थ्रू, आवाजामधून किंवा इतर गोष्टींमधून त्यांना तो सेन्स जाणवतो की भविष्यामध्ये घडणाऱ्या अगदी 8-10 दिवस पुढे घडणाऱ्या घटना सुद्धा त्यांना आधी समजतात. मग त्या स्वतःबद्दल असू देत किंवा फॅमिली मेंबर्स, जवळच्या व्यक्ती असेल त्यांच्या बाबतीत घडणाऱ्या चांगल्या वाईट सगळ्या घटना यांना आधीच समजतात. ओके, इंट्युशन पॉवर खूप स्ट्रॉंग असते. जे लोक साधनेमध्ये असतात ना, किंवा मेडिटेशन खूप वर्षानुवर्ष करतात, ते वर्षानुवर्षे साधना करतात, तर त्या व्यक्तींचं आज्ञाचक्र खूप छानपैकी ऍक्टिव्ह झालेलं असतं. त्या सगळ्या व्यक्तींना हे सगळे एक्सपिरियन्स येतात. त्याच्यानंतर बघा, पण हेच जर आज्ञाचक्र तुमचं ब्लॉक झालं, तिथे एनर्जी इम्बॅलन्स झाली, तर काय होतं, अशा व्यक्ती वास्तवापासून दूर जातात. खरं काय खोटं काय हे त्यांना यातला फरक नाही समजत. त्याच्यानंतर स्वतःच्याच काल्पनिक जगामध्ये वावरत असतात, डिटॅच होतात, लोकांपासून कनेक्शन तुटतं आणि इंट्युशनचा अभाव म्हणजेच काय, इंट्युशनची कमतरता निर्माण होते. आता आजार कुठले होतात बघा, तुमचं थर्ड आय चक्र तिथली एनर्जी जर इम्बॅलन्स असेल तर मायग्रेन, सायनस, ताणतणाव, राग, द्वेष हे सगळे आजार आपल्याला निर्माण होतात. आता याच्यानंतर पुढे जाऊया. सगळ्यात महत्वाचं, सगळ्यात पॉवरफुल चक्र आपल्या शरीरामध्ये, ब्रह्मांडातली ऊर्जा कुठून येते माहितीये, सहस्त्रार चक्रामधून. या चक्राचं लोकेशन कुठे, तर जिथे टाळू असते ना लहान मुलांना, डोक्याच्या सगळ्यात वरच्या भागामध्ये. कलर आहे पर्पल म्हणजे जांभळा कलर. क्राऊन चक्र असं इंग्लिशमध्ये म्हणतात. आता ज्यांचं सहस्त्रार चक्र छानपैकी बॅलन्स आहे ना, तर अशा लोकांची आध्यात्मिक प्रगती खूप छान होते, क्लॅरिटी वाढते, इंट्युशन पॉवर खूप छान असते, कॉन्फिडन्स लेवल खूप छान असते, आणि या व्यक्तींना माहिती असते की त्यांना आयुष्यात नक्की काय करायचे, काय चूक, काय अयोग्य, हे सगळं यांना माहिती असतं. आयुष्यात नक्की काय करायचं हे सगळं यांना माहिती असतं. ओके, त्याच्यानंतर त्यांची निर्णय क्षमता खूप पॉवरफुल असते, डिसिजन खूप चांगले घेतात. त्याच्यानंतर हेच जर सहस्त्रार चक्र इम्बॅलन्स झालं, तिथली एनर्जी कमी झाली, तर काय होतं, आध्यात्मिक प्रगती आपली खुंटते. मग झोप न येणं, टेन्शन, चिंता, काळजी, ताणतणाव हे सगळे आजार निर्माण होतात. त्याच्यानंतर अशा व्यक्तींचे गोल्स ठरलेले नसतात, आयुष्यात ते भरकटतात, म्हणजेच काय, दिशाहीन होऊन जातं आयुष्य. नक्की काय करायचं, कुठल्या मार्गावर जायचं हेच त्यांना समजत नाही. आणि अशा व्यक्तींना डिप्रेशनमध्ये सुद्धा जाऊ शकतात जर तुमचं सहस्त्रार चक्र इम्बॅलन्स झालं तर. म्हणजे आपण बघतो की आजकाल समाजामध्ये मतिमंद मुलं असतात, फॉर एक्झाम्पल सांगते. ओके, गतिमंद, मतिमंद मुलं, तर त्यांना तो प्रॉब्लेम का निर्माण झालेला असतो, कारण त्यांचं सहस्त्रार चक्र पूर्णपणे ब्लॉक झालेलं असतं आणि त्याच्यामुळे ते प्रॉब्लेम्स त्यांना फेस करावे लागतात. चलो, तर या सगळ्या कारणांमुळे आपल्याला डेली बेसिसवरती आपल्याला सगळी चक्र, 7 चक्र हे चार्ज, ऍक्टिव्हेट, बॅलन्स करणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. आता वेळ किती लागतो, हार्डली 15 ते 20 मिनिट लागतील. आपल्या बिझी शेड्यूल मधून तेवढे तर आपण काढू शकतो ना, वर्क आहे की नाही. आपण दिवसभर बघा, आणि स्पेशली लेडीज लोकांसाठी सांगते, 24 तास आपण फॅमिली, घर, नवरा, मुलं, बाळ, जॉब असेल, ऑफिस असेल, सगळं एक हाती आपण हँडल करत असतो. स्वतःसाठी वेळ काढतो का, नाही. स्वतःच्या हेल्थकडे लक्ष देतो का, नाही. ओके, कधी लक्ष देतो माहितीये, आजारी पडतो ना, तेव्हा सगळं घर ठप्प होतं आपलं आणि मग सगळ्यांची धावपळ सुरू होते. मग त्यापेक्षा सुरुवातीपासूनच स्वतःकडे लक्ष दिले, आणि गरजेचं आहे ना, तुम्ही जर 24 तास इतरांसाठी राबताय, स्वतःसाठी वेळ कधी काढणार आहे. आपली मेंटल हेल्थ, फिजिकल हेल्थ आपल्याला सांभाळावी लागणार आहे. ओके, लीड तुम्ही करता ना घराला, सो त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. आणि जर स्वतःसाठी, लेडीज लोकांना पण सांगते, स्वतःसाठी 15 ते 20 मिनिट काढू शकत नसाल तर वर्क नाहीये. तुम्ही जे काही दिवसभर कराल ना, ते सगळं म्हणतो ना वेस्ट आहे.
मग प्रायोरिटी स्वतःला द्यायची आहे, स्वतःपासून सुरुवात करायची आहे. ते बदल मग आपोआप तुम्हाला घरामध्ये, इतरांमध्ये, समाजामध्ये दिसू लागतील. ओके. सो 15 ते 20 मिनिटं स्वतःसाठी काढायचंय. मेडिटेशन आता आपण घेणार आहोत, पण लेवल 1 फक्त मेडिटेशन आहे, चक्रांचे कलर्स आहेत. लेवल 2 मध्ये गेल्यानंतर विथ बीज मंत्र आपण शिकवतो, पण इथे तुम्हाला लेवल 1 मध्ये बीज मंत्रासहित कसं करायचं ते सांगणार आहे. त्याचं कारणही सांगते, कारण जेव्हा तुम्ही बीज मंत्रासहित 7 चक्र मेडिटेशन करता, बीज मंत्र जेव्हा म्हणता ते मनामध्ये नाही म्हणायचे, तोंडाने स्पष्ट उच्चार करायचे मोठ्याने. का बरं? कारण जेव्हा तुम्ही बीज मंत्र म्हणता, आता सपोज थायरॉइडचा त्रास आहे तुम्हाला, पण विशुद्धी चक्र तुमचं ब्लॉक झालंय, ओके, त्याचा बीज मंत्र आहे हम. जेव्हा तुम्ही मोठ्याने उच्चारण करता हमचं, तेव्हा काय होतं, तिथं एनर्जी क्रिएट होते, साऊंड क्रिएट होतो, व्हायब्रेशन तयार होतात, आणि त्या साऊंडमध्ये, त्या व्हायब्रेशनमध्ये, त्या एनर्जीमध्ये तुमचं ते थ्रोट चक्र छानपैकी हील होत असतं, बरं होत असतं. आणि ऍटलिस्ट 10 मिनिट जर तुम्ही प्रत्येक चक्रावरती विथ बीज मंत्र केलं तर खूप छान मिरॅक्युलस रिझल्ट मिळतात. आता आपण एक चार्ट लावलेला मी, आणि त्याच्यामध्ये तुम्हाला फायदे तोटे सांगितले. ओके. प्रत्येक चक्र जर बॅलन्स असेल तर काय छान फायदे होतात, आणि इम्बॅलन्स झालं तर कुठले आजार निर्माण होतात, कुठले ब्लॉकेजेस लाईफमध्ये येतात. अगदी पैशाचे प्रॉब्लेम सुद्धा आपले चक्राशी रिलेटेड आहेत. मूलाधार चक्राचं मी म्हटलं की मूलाधार चक्र ब्लॉक आहे, मग समजून जा की तुमच्या आयुष्यामध्ये पैशाचे प्रॉब्लेम आहेत. ज्यांना कोणाला इथे पैशाचे प्रॉब्लेम आहेत ना, 100% तुमचं मूलाधार चक्र ब्लॉक झाले, तिथली एनर्जी इम्बॅलन्स झाली. जर तुम्ही 21 डेज, मी रिक्वेस्ट करेन की 7 चक्राचं विथ बीज मंत्र मेडिटेशन करा. तुमच्या आयुष्यात जे काही प्रॉब्लेम असतील ना 7 चक्राशी रिलेटेड, तर ते सगळे प्रॉब्लेम ना हळूहळू रिलीज होऊन जातील, 1 बाय 1. विदिन 7 डेज तुम्हाला खूप छान रिझल्ट बघायला मिळतील. ओके. सो मेडिटेशनला मॅडम स्टार्ट करूयात का? करायचं की एकदाच करायचं ते प्रियदर्शनी मॅडम काय बोललात? मेडिटेशन? हा, दोन्ही वेळेला करायचं मेडिटेशन की नाही, फक्त एकदाच कधी केलं तरी एकदाच चालेल? करायचंय, एकदाच करायचंय. आणि मोस्टली पहाटे गेलं मॉर्निंग. तर खूप छान, मॉर्निंगला. पण ओके. ज्यांना वेळ नसेल, सपोज जॉब वगैरे आहे, ऑफिस आहे, तर संध्याकाळी आल्यानंतर केलं तर छान. पण मॉर्निंगला ओके. करण्याचं एक रिझन सांगते. कुठलंही रिच्युअल, जप, तप, साधना असेल, टेक्निक असेल, जेव्हा तुम्ही मॉर्निंगला करता ना, तेव्हा काय होतं माहितीये, की तेव्हा ट्रॅफिक नसतं. जसं आपण एखाद्या गावाला जायचंय, लॉंग रूटला जायचंय, तुम्ही सकाळी निघता की नाही लवकर? का बरं? रस्ता रिकामा असतो, ट्रॅफिकच नसतं. ओके. म्हणजे त्यामुळे जेव्हा तुम्ही पहाटे कुठलाही टेक्निक, रिच्युअल, जप, तप, साधना करताना, तेव्हा तुम्हाला कॉम्पिटिशन नाहीये, रस्ता रिकामा आहे तिथपर्यंत पोहोचण्याचा. आणि लवकर, मग जेव्हा तुम्ही या पहाटे कराल ना मॉर्निंगला, तेव्हा लवकर तुमच्या इच्छा, तुमचे ड्रीम किंवा गोल असतील ना, ते लवकर मॅनिफेस्ट होतात. ते खूप कमी वेळात तुम्ही अट्रॅक्ट करता. हे खूप पॉवरफुल रेमेडी तुम्हाला सांगते, की सकाळी त्यामुळे प्रयत्न करा की मग पहाटे थोडंसं 1 तास लवकर उठा आणि आवरा. तो तुमचा वेळ, इतर ठीक ठिकाणचा आहे. वेळ वाचतोय मग. ठीक आहे. आणि त्यातूनही शक्य नसेल तर मग संध्याकाळी ओके. करा, काही ओके. रिस्ट्रिक्शन्स नाहीये. चलो मेडिटेशनला स्टार्ट करूया. आता आपल्याला काय लागणार आहे, थोडंसं पाणी सोबत ठेवायचंय, एक दिवा लावा, दिवा नसेल तर कॅन्डल, दिवा किंवा कॅन्डल लावायची, एक अगरबत्ती छानपैकी लावायची आहे, थोडंसं पाणी पिऊन घ्या आधी. ज्यांचे व्हिडिओज ऑफ आहेत त्यांच्यासाठी सांगते, व्हिडिओ ऑन करा, कारण माझी एनर्जी आणि इतरांची एनर्जी तुमच्यापर्यंत ट्रान्सफर होत असते, ते तुमच्याच फायद्याचं आहे. मॅडम एकच मिनिट दिवा लावते. येस. ओके रुपाली मॅम, नो प्रॉब्लेम. चॅट बघूया तोपर्यंत. पटापट सर्वांनी जागेवर यायचंय. ओके. हे कोणतरी चॅटमध्ये, विवो कोण आहे मॅम, मी आज जॉईन झाले, काही प्रॉब्लेम नाहीये मॅडम, कालचं रेकॉर्डिंग ग्रुपवरती आहे, ते बघून घ्या. आणखी एक छोटीशी रिमेडी जाता जाता सांगते. तर तुम्हाला आता 7 चक्राचं मी चार्ट लावताना फायदे तोटे सांगितले. प्रत्येकाला माहिती आहेत आपल्या लाईफमध्ये कुठले कुठले प्रॉब्लेम आहेत, म्हणजे कुठल्या चक्रावरती काम करायचंय. ओके. म्हणजे एक्स्ट्रीम लेवलचे प्रॉब्लेम आहेत ना, कुठल्या चक्राशी रिलेटेड आहे ते पहा, आणि त्या चक्राशी रिलेटेड, त्या कलरशी रिलेटेड कपडे घालायला चालू करा. ओके. समजा फिनान्शियल प्रॉब्लेम्स खूप आहेत तर रेड कलरचे क्लोथ जास्तीत जास्त वापरा. ओके. नातेसंबंध खूप तुमचे खराब झालेत इतर लोकांशी, तर जास्तीत जास्त ग्रीन कलर, पिंक कलर वापरायला लागला. त्याच्यानंतर त्याच कलरच्या पालेभाज्या किंवा सीझनल फ्रुट्स वगैरे असतात तर ते खायला चालू करा. ते कलर जास्त वापरा, हळूहळू तुम्हाला त्याच्यामध्ये सुद्धा छानपैकी रिझल्ट मिळतील. ओके. चलो, आले का सगळे जागेवरती?
कुठलाही डिस्टर्बन्स होणार नाही अशा ठिकाणी शांत बसायचंय. थोडंसं आधी पाणी पिऊन घ्या. डोळे बंद करायचे. मैं नको क्लास तू शांत बसते का? हा एक सेकंड, मी सगळ्यांना म्यूट करते. ओके. डोळे बंद करायचे, शांत बसायचंय, डीप ब्रिदिंग करायचंय काही सेकंड्स. हळूहळू दीर्घ श्वास घ्यायचाय, काही सेकंड्स तो होल्ड करायचाय आणि मग हळूहळू तो आपल्याला सोडून द्यायचाय. डीप ब्रिदिंग करायचे काही सेकंड्स. अगदी रिलॅक्स बसायचे, डोक्यातून सगळे विचार आता काढून टाकायचे या क्षणी. 0 थॉट्स असायला हवेत. इथून पुढे माझा आवाज तुमच्या कानावरती येईल. संपूर्ण लक्ष माझ्या आवाजावरती असू देत फक्त. डोळे बंद करायचेत. श्वासांवरती लक्ष केंद्रित करायचंय. श्वासांचे बारकाईने निरीक्षण करायचे आहे. प्रत्येक श्वासाबरोबर फोकस वाढवायचा आहे. विचारांना काही काळ दूर लोटायचे आहे. आता तुमच्या कल्पनाशक्तीने तुमच्या सभोवती एक एनर्जीचं सर्कल तयार करायचंय. तुमच्या कल्पनाशक्तीने तुमच्या सभोवती एनर्जीचं एक वर्तुळ तयार करायचंय. एक व्हाईट कलरचं वर्तुळ, सफेद वर्तुळ तुमच्या सभोवती तयार करा. कल्पना करा. हे एनर्जी सर्कल तुम्हाला फोकस करण्यासाठी मदत करेल. आता मी 10 ते 1 काउंट करेन. जेव्हा मी 1 पर्यंत येईल तेव्हा तुमचा फोकस जास्त क्लिअर झालेला असेल. 1 पर्यंत पोहोचल्यावर तुमचं संपूर्ण लक्ष फक्त माझ्याकडे असेल. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2 आणि 1. तुमचं पूर्ण लक्ष फक्त माझ्या आवाजावर असू देत. आपल्या शरीरामध्ये अनेक चक्र कार्य करत आहेत. त्यातील 7 चक्रांची आज आपण ओळख करून घेत आहोत. सगळ्या चक्रांमध्ये ही 7 चक्र खूप महत्वाची आहेत आणि प्रत्येक चक्रांकडे शरीराची ठराविक कार्य दिलेली आहेत. शरीरासोबतच मानसिक स्वास्थ्याची कार्य या चक्रांवर सोपवलेली आहेत. आज आपण या मेडिटेशनद्वारे या चक्रांना बॅलन्स करणार आहोत, संतुलित करणार आहोत. सगळ्यात पहिले चक्र मूलाधार चक्र. जमिनीवर बसल्यानंतर शरीराचा जो भाग जमिनीला स्पर्श करतो आपल्या माकड हाडाजवळ, तिथे आहे मूलाधार चक्र. याचा रंग आहे लाल. तुम्हाला त्या ठिकाणी एक एनर्जी चक्राप्रमाणे फिरताना इमॅजिन करायची आहे. लाल कलरचं एक चक्र, एक वर्तुळाकार एनर्जी तिथे फिरताना बघायची आहे. तुम्ही एकाग्र होऊन त्या पॉइंटला लक्ष दिले तर ती एनर्जी फिरताना तुम्हाला नक्की जाणवेल. या चक्राला 4 पाकळ्या आहेत. तुमच्या बॉडीमध्ये काहीही सेन्सेशन तुम्हाला जाणवले आता तर इट्स ओके. मूलाधार चक्र, कलर आहे लाल. या चक्राला 4 पाकळ्या आहेत. कल्पना करायचंय लाल रंगाचं एक वर्तुळ तिथे फिरताना बघायचंय. ते व्हायब्रेशन्स, ती एनर्जी फील करायची आहे. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचे आहेत. आता तुमचे लक्ष मूलाधार चक्रावरून थोडंसं वरच्या भागावर आणायचंय. आपल्या नाभीपासून 4 बोटं खाली असणाऱ्या भागावर लक्ष केंद्रित करा. नाभीपासून 4 बोटं खाली असणाऱ्या भागावरती लक्ष केंद्रित करा. आता हे सगळं आपल्याला पाठीच्या कण्यामध्ये व्हिज्युअलाइज करायचंय. पोटाचा खालचा भाग आणि इथे आहे स्वादिष्ठान चक्र, नारंगी कलरचे चक्र. आणि या चक्राला 6 पाकळ्या आहेत.
संपूर्ण लक्ष स्वाधिष्ठान चक्रावर केंद्रित करा. पाठीच्या कण्याच्या शेवटच्या टोकापासून थोडंसं वर ऑरेंज कलरची एक एनर्जी आहे. वर्तुळात फिरताना तुम्हाला ती एनर्जी दिसत आहे. ऑरेंज कलरचं एक वर्तुळ ज्याला 6 पाकळ्या आहेत. हे चक्र त्या ठिकाणी फिरताना व्हिज्युअलाइज करायचंय. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. कॉन्शियसली बघायचंय आपल्या बॉडीमध्ये प्रत्येक चक्रामध्ये काय चेंजेस होतात, काय सेन्सेशन तुम्हाला जाणवतात, त्याच्याकडे लक्ष द्यायचंय. ती एनर्जी आणि ते व्हायब्रेशन्स फील करायचे आहेत. आता आणखी थोडं वरती जायचंय. नाभीपासून 4 बोटं वरती मणिपूर चक्र, कलर आहे पिवळा. पोट आणि पाठीच्या कण्याच्या मध्ये, नाभीच्या 4 बोटं वरती बघायचंय. पोट आणि पाठीच्या कण्याच्या मध्ये एक पिवळ्या रंगाची गोलाकार एनर्जी फिरताना जाणवते. शरीराच्या इतर कुठल्याही भागावरती लक्ष न देता तुमचं संपूर्ण लक्ष मणिपूर चक्रावरती असू देत. प्रत्येक वेळी श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. या चक्राला 10 पाकळ्या आहेत. मणिपूर चक्र, कलर आहे येलो आणि 10 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष मणिपूर चक्रावरती केंद्रित करायचंय. ती एनर्जी, ते व्हायब्रेशन्स आपल्याला फील करायचे. कॉन्शियसली प्रेझेंट राहायचंय, पाहायचंय काय सेन्सेशन, एनर्जी, व्हायब्रेशन्स तुम्हाला फील होतात. आता तुमचं लक्ष आणखी वरती आणायचं आहे. छातीच्या मधोमध, छातीच्या मधोमध जे चक्र आहे त्याचं नाव आहे अनाहत चक्र, कलर आहे ग्रीन, हिरवा रंग. एक हिरव्या रंगाचे चक्र मनात आणायचे आहे, त्याचं नाव आहे अनाहत चक्र. हे चक्र वर्तुळाकारामध्ये फिरताना आपल्याला बघायचंय. छातीच्या बरोबर मधोमध एक ग्रीन रंगाचं चक्र, हिरव्या रंगाचं चक्र आपल्याला फिरताना बघायचंय. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. या चक्राला 12 पाकळ्या आहेत. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. ती एनर्जी आणि ते व्हायब्रेशन्स फील करायचे. आता आपले लक्ष गळ्याजवळ न्यायचे आहे. आपल्या घशामध्ये विशुद्धी चक्र आहे, ज्याचा रंग आहे आकाशी. या चक्राला 16 पाकळ्या आहेत. विशुद्ध चक्र, 16 पाकळ्या आहेत. संपूर्ण लक्ष घशावरती केंद्रित करायचंय. एक आकाशी रंगाचे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला हे चक्र जाणवेल. ती एनर्जी जाणवेल.
आता आणखी थोडे लक्ष वरती केंद्रित करायचे दोन्ही भुवयांच्या मध्ये. आपल्या दोन्ही भुवयांच्या मध्ये जो पॉइंट आहे ना, त्याच्यावरती लक्ष केंद्रित करायचंय. तिथे आहे आज्ञाचक्र. या चक्राला 2 पाकळ्या आहेत आणि रंग आहे गडद निळा. डार्क ब्ल्यू कलरचं एक चक्र आहे. 2 पाकळ्या असणारे एक चक्र तिथे व्हिज्युअलाइज करायचंय. हे चक्र गोलाकार कृतीमध्ये फिरताना बघा. प्रत्येक श्वास घेताना आणि सोडताना तुम्हाला तिथे एनर्जी जाणवेल. श्वास घेताना सोडताना डोळ्यांचे मसल्स तुम्हाला हलताना जाणवतील. आता तुमचे लक्ष डोक्यावर, जिथे लहान मुलांना टाळू असते त्याच्यावरती केंद्रित करायचंय. तिथे आहे सहस्त्रार चक्र, ज्याला 1000 पाकळ्या आहेत आणि या चक्राचा रंग आहे जांभळा. आता कल्पना करा 1000 पाकळ्यांचं फूल असलेलं एक चक्र, 1000 पाकळ्यांचं फूल असलेलं जांभळ्या रंगाचं एक चक्र अगदी बरोबर तुमच्या डोक्यावर फिरताना बघा. 1000 पाकळ्यांचं जांभळ्या रंगाचं एक चक्र तुमच्या डोक्यावरती बघायचंय. या चक्रामधूनच आपल्याला ब्रह्मांडाची एनर्जी मिळत असते. संपूर्ण लक्ष फक्त सहस्रार चक्रावरती असू देत. आता लक्ष पुन्हा सर्व चक्रांवरती ओळीने केंद्रित करा. सगळ्या चक्रांवरती ओळीने लक्ष केंद्रित करायचंय. मेडिटेशन करताना जिथून आपण सुरुवात केली, सुरुवातीला आपण पाठीच्या कण्यावर लक्ष दिले. आता त्याच पाठीच्या कण्यावर आपल्याला संपूर्ण लक्ष द्यायचंय. पण त्या पॉइंटला ते चक्र आपल्याला पाहायचंय. अगदी सुरुवातीपासून पहा. मूलाधार चक्र, तुम्हाला लाल रंगाचे चक्र दिसेल. आणखी त्याच्यावरती यायचंय. स्वादिष्ठान चक्र, नारंगी रंगाचं स्वादिष्ठान चक्र दिसेल. आता आणखी त्याच्यावरती यायचंय. पिवळ्या रंगाचं मणिपूर चक्र दिसेल. आता आणखी वरती यायचंय. हिरव्या कलरचं अनाहत चक्र दिसेल तुम्हाला. त्याच्यानंतर आणखी थोडं वरती यायचंय. गडद निळ्या रंगाचं आकाशी रंगाचे विशुद्धी चक्र तुम्हाला दिसेल तिथे. आणखी थोडं वरती यायचंय. दोन्ही भुवयांच्या मध्ये गडद निळ्या रंगाचं आज्ञाचक्र दिसेल. त्याच्यानंतर आणखी थोडं वरती जायचंय. जांभळ्या डोक्याच्या सर्वात वरच्या भागामध्ये जांभळ्या रंगाचं सहस्त्रार चक्र दिसेल. हे सर्व चक्र फिरताना तुम्हाला दिसत आहेत. प्रत्येक श्वास घेताना तुमचा फोकस वाढत आहे. या चक्रांवरती लक्ष केंद्रित केल्यामुळे तुमच्या बॉडीमध्ये एक जागरूकता येत आहे. तुमच्या रोजच्या प्रॅक्टिसमुळे तुम्हाला हे चक्र गाईड तर करतीलच, पण त्याच सोबत तुमची हेल्थ सुद्धा खूप छान राहील. तुमची निर्णय क्षमता खूप पॉवरफुल होईल. डीप ब्रिदिंग करायचंय. दीर्घ श्वास घ्यायचा आहे हळूहळू आणि नंतर तो हळूहळू सोडून द्यायचा आहे. काही सेकंड्स डीप ब्रिदिंग करायचंय. रिलॅक्स व्हायचंय. रिलॅक्स रिलॅक्स रिलॅक्स. आता जेव्हा तुम्हाला हलकं वाटेल तेव्हा या मेडिटेशन मधून बाहेर यायचंय.
झटकन कोणीही डोळे ओपन करायचे नाहीयेत, अगदी हळूहळू उघडायचं. हँड्स रब करायचेत आपले. दोन्ही हात डोळ्यांवरती ती एनर्जी घ्यायची आहे. तसेच क्राऊन चक्रावरून संपूर्ण आपल्या शरीरावरती ही एनर्जी आपल्याला स्प्रेड करायची, सोडून द्यायची. ओके, फर्स्ट ऑफ ऑल पाणी पिऊन घ्या. ओके, आता एक तर हँड रेस करा किंवा अनम्यूट करून आपले एक्सपिरियन्स शेअर करायचे. कसं वाटलं मेडिटेशन? यस मधू मॅडम, थँक्यू सो मच. आवाज येत नाही मॅडम, अनम्यूट करून बोलता का? खूप छान वाटलं मॅडम. येस, कोण आहे नाव सांगायचं प्लीज. अनम्यूट करून बोला. माधवी राजमोरे. यस माधवी मॅडम, काय फील झालं? सुनीता गंगापूरकर. हा बोला. हा मॅडम बोला, आवाज येतोय. बीज मंत्राबरोबर कसं करायचं मॅडम? बीज मंत्रासोबत बीज मंत्राची एक इमेज आहे, ती ग्रुपवरती देते मी. ऑलरेडी मला वाटते काल मी दिलेलीच आहे. ओके, त्याच्यामध्ये सगळे बीज मंत्र आहेत. सो कसं करायचंय आता मी थोडक्यात एक एक्झाम्पल देते तुम्हाला. वासंती शिंदे मॅडम, खूप छान वाटलं, थँक्यू सो मच. मूलाधार चक्राचा बीज मंत्र कोणता आहे? लम. तो मनामध्ये नाही म्हणायचं, आपल्याला काय करायचं, मोठ्याने उच्चारण करायचं. कशा पद्धतीने? सेम मेडिटेशन आता जे केलं ते ऑलरेडी ग्रुपवरती आपल्या असणार आहे, ते पाहून घ्या आणखी एकदा. ओके, सो मी जसं म्हटलं की तिथे रेड कलरची एनर्जी मूलाधार चक्राच्या ठिकाणी एक रेड कलरचं चक्र फिरताना बघायचंय, व्हिज्युअलाइज करायचं, ती एनर्जी फील करायची. पण ते करत असतानाच त्याचं बीजमंत्र सुद्धा आपल्याला म्हणायचंय. बीजमंत्र कुठला आहे? लम आहे, मूलाधार चक्राचा. मग त्याचं उच्चारण कसं करायचं? दीर्घ उच्चारण करायचंय. एक सेकंड. लम लम लम. अगदी बरोबर. असं लम 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 आपण जसं जपमाळ ओढतो तसं नाही करायचं, दीर्घ उच्चारण करायचंय. ओके, लम. त्याच पद्धतीने स्वादिष्ठान चक्राचं आहे वम. वम बम. वम. बम. ओके, अशा पद्धतीने हे सगळे बीज मंत्रास दिलेले आहेत. त्याच पद्धतीने प्रत्येक चक्राला तो कलर व्हिज्युअलाइज करायचा, ते चक्र फिरताना ऍक्टिव्हेट बॅलन्स झालेलं बघायचंय. त्याच सोबत त्याचा बीज मंत्र सुद्धा उच्चारण करायचंय. ओके, हार्डली 15 ते 20 मिनिटं लागतील आपल्याला. ठीक आहे, बम. चलो आता एक्सपिरियन्स शेअर करायचे. एक सेकंड, चॅट बघूयात. ओके, मीरा मॅडम म्हणतात खूप छान वाटले. विवो कोण आहे? कल्पना मॅडम, खूप शांती आणि छान वाटलं, थँक्यू मॅडम. प्रणाली कुलकर्णी मॅडम, खूप छान वाटलं. आपले ऑलरेडी जे मास्टर लेवलला मास्टर हिलर्स होऊन गेलेत ते पण पुन्हा जॉईन झालेले आहेत, थँक्यू सो मच. मृणालिनी मॅडम, खूप छान वाटले, छान मेडिटेशन झाले. ओके, एक्सपिरियन्स शेअर करायचे. बॉडी रिलीफ वाटलं. ओके मालती मॅडम, खूपच छान. आता आणखी बघा, कोणी नोटीस केलंय का, असं कोणाला एक्सपिरियन्स आलाय का की हे मेडिटेशन करण्याच्या आधी खूप छान वाटत होतं, रिलॅक्स वाटत होतं, आणि मेडिटेशन सुरू झालं आणि अचानक एखादा पार्ट तुमचा पेन करायला लागलाय, असं झालं का कोणाला? यस रुपाली मॅडम, बोला. गुड इव्हनिंग मॅम. येस मॅम, बोला. मी आपला मागचे जे 5 दिवस कोर्स जेव्हा मी केलेला तेव्हापासून मी Yes. डेली बेसिस वरती जे आपलं आहे ओरल लॉक करणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी डेली करते Very आहे असते. तर आता हे मेडिटेशन करत असताना मला थोडंसं आपलं मूलाधार चक्र जिथे आहे ना, तर तिथे एकदम असं हेवीनेस असं जाणवलं, एकदम खूप पेन होतंय आणि जडपणा जो म्हणतो ना आपण Yes. तसं जाणवलं मला. म्हणजे तेच मला त्याच्यामध्ये शेअर ब्लॉकेजेस करायचं आहेत. होतं. येस, ब्लॉकेजेस आहेत. आणखी सपोज एखादा बॉडी पार्ट तुमचा पेन करायला लागला तर काय होतं मी ते मेडिटेशनच्या आधी खूप छान वाटत होतं. मेडिटेशन करताना तो बॉडी पार्ट पेन करायला लागला, म्हणजेच काय होतं, जसं मी काल सांगितलं होतं की नकारात्मक ऊर्जा भावना आपल्या बॉडीमध्ये साठलेल्या असतात. मग मेडिटेशन करताना काय होतं, ते ट्रिगर होतं आणि ते आपल्या बॉडीमधून बाहेर पडतं. म्हणजेच काय, आणि बॉडीमधून बाहेर पडताना तो प्रॉब्लेम रिलीज होताना त्रास होतो, पेन होतो. तुम्हाला थोडा वेळ पेन वाटेल, त्याच्यानंतर तुम्हाला रिलीफ वाटेल, अगदी रिलॅक्स वाटेल, शांत वाटेल. ओके, सो चला पुढे जाऊया. यादव सर बोला. मणिपूर चक्र ज्यावेळी चालू होतं
हा हा. त्यावेळी पाठीमध्ये थोडंसं दुखत होतं. पाठीमध्ये, हा. पाठीच्या कणामध्ये. आणखी एक महत्वाचं सांगायचं राहिलं, ज्यांना कोणाला पैशाचे प्रॉब्लेम आहेत, मनी ब्लॉकेजेस, मनी इश्यूज आहेत लाईफमध्ये, तर त्यांना 100% मणका दुखतो किंवा पाठीचा कण्याचं दुखणं जे आपण म्हणतो, मणक्याचं दुखणं होतं म्हणजे होतच. सो आपण स्वतः बघायचं की आपले कुठले चक्रा ब्लॉक झाले, त्याच्यावरती आपल्याला काम करण्याची गरज आहे. ओके यादव सर, असं काही आहे का? कुठले फिनान्शियल स्ट्रेस आहे का, प्रॉब्लेम्स आहेत का? इकॉनॉमिकली आहे, थोडा स्ट्रेस पण होता. येस, पण अगदी बरोबर त्यावेळेस सर. सगळ्या तक्रार झाल्या. त्यावेळेनंतर माझ्या अजून पण मला बोलत असताना पण अगदी एकदम शांत, रिलॅक्स वाटते की शांत राहावं असं. येस सर. मग तो काय होतं, आपण ते टेक्निक करताना तो पॉइंट ट्रिगर होतो आणि ती निगेटिव्ह इमोशन्स असतात ना, त्या बाहेर पडतात शरीरामधून, त्या पार्टमधून, आणि तो बाहेर पडताना आपल्याला थोडासा त्रास होतो. थोड्या वेळाने तुम्हाला शांत, रिलॅक्स वाटेल. पाणी भरपूर पिऊन घ्या सर. ओके. नाही, आता पण मला खूप रिलॅक्स वाटलं, म्हणजे डोळे उघडूच नाही असं वाटत, थोडे रिलॅक्स. मस्तच. पाणी भरपूर पिऊन घ्या आणि मी तुम्हाला सजेस्ट करेन की डेली मूलाधार चक्राचं तुम्ही मेडिटेशन करा आणि बीज मंत्रासहित केलं तर खूप छान रिझल्ट मिळतील. दररोज 10 ते 15 मिनिटं करा. म्हणजे 7 चक्र तर करायचे, जे आपण आता मेडिटेशन केलं ते करायचंच आहे. पण त्याचबरोबर एक्स्ट्रीम लेवलचे प्रॉब्लेम कुठले आहेत, ते कुठल्या चक्राशी रिलेटेड आहेत, मग त्या चक्राचं मेडिटेशन थोडं जास्ती करा. ओके. ठीक आहे. सपोज 3 ते 4 मिनिटं एका चक्रावरती फोकस करत असाल तर मूलाधार चक्राला 10 मिनिटं द्या. चलो ठीक. पुढे जाऊया. हा, कल्पना मॅडम बोला. येस कल्पना मॅडम, अनम्यूट करा, म्यूट आहात तुम्ही. हॅलो मॅम, स्नेहल मॅम, तुमची आठवण पण येते आणि आहे ना, मी आज खूप म्हणजे टेन्स होते थोडं, तर त्यामुळे मग अनायसे मला मेडिटेशन मिळालं आणि मेडिटेशन केल्यानंतर मला खूप रिलॅक्स वाटत आहे आता. व्हेरी गुड, खूप छान. मला पण तुमच्या बॅचची खूप आठवण येते सगळ्यांची, आणि प्रॅक्टिस करत राहा, छान छान रिझल्ट घेऊन या. ओके. हो मॅम. खूप मॅम छान. तुमच्याशी बोलायचं पण आहे मला ते ब्रेसलेट संबंधी. ओके ओके मॅडम. मागे ते राहिलेलं आहे ना, मी मध्ये गावाला गेले होते त्यामुळे ते ओके ओके राहिलेलं मॅडम, आहे. काही प्रॉब्लेम नाहीये. मेसेज करा किंवा ऑफिस नंबरला कॉल करा. ओके. थँक्यू मॅडम. कशा आहात नेक्स्ट. तुम्ही? तुमचा टूर वगैरे कसा झाला? छान छान आहे हॅलो मॅडम. मॅम. प्रॅक्टिस चालू ठेवा. ओके. आणि खूप छान वाटलं या हा. सगळ्यांसोबत पुन्हा एकदा रिवाइज झालं, तुमचं मेडिटेशन झालं आणि खूप रिलीफ वाटतंय, तुम्हाला मस्त वाटलं ऐकून. ओके. मी मध्ये मध्ये जॉईन होणार आहे मॅम, मला तुमची आठवण येत आहे. काही प्रॉब्लेम नाहीये मॅडम. आपले डेली सेशन असतात, वीकली असतात लेवल 1चे, त्याच्यामध्ये जॉईन व्हा. ठीक आहे. चलो पुढे आणखी कोणाचे एक्सपिरियन्स शेअर करायचे? मॅडम मला एक विचारायचं. Yes. येस बोला, कोण आहे? मला पाणी ठेवायचं पवार सर, आवाज येत नाहीये. पाणी आणि कॅन्डल नाही सॉरी, आवाज येत नाहीये. हेडफोन घातलेत का तुम्ही? हो. हा, त्यामुळे काढून बोलता. हा हा, आता येतोय, बोला. हा बोला सर, येतोय येतोय आवाज आला का? येतोय सर, हा बोला. हा, तर मला सांगा की एक मिनिट, आवाज मला येत नाही करत, आवाज काय मला नाही ऐकू. नाही सर, सॉरी, आवाज काहीच येत नाहीये. कोणाला येतोय का आणखी, की मलाच इश्यू आहे असं वाटतंय? नाही मी हे घातले ना, त्यामुळे आवाज येत कानामध्ये. ओके, हा बोला सर. ऐकू येतं का? हा हा, येतंय. थोडंसं मोठ्याने बोला. हा हा, मला विचारायचं आहे, तुम्ही पाणी ठेवायला सांगता आणि दुसरं कॅन्डल लावायला सांगता, तर कशासाठी कॅन्डल लावायची मला काही कळलं नाही. ओके ओके. तर फर्स्ट ऑफ ऑल, दिवा किंवा कॅन्डल का लावायला सांगते माहितीये? एकतर आपल्याला प्रसन्न पण वाटतं, त्याच्यामधून आपल्याला एनर्जी मिळते. ठीक आहे. त्याचसोबत दिवा काय करतो माहितीये? प्रोटेक्शनचं काम करतो. जेव्हा तुम्ही कुठलीही साधना, जप तप करत असता, रिच्युअल करत असता, एखादी टेक्निक करताय, त्यावेळेस काय होतंय, वातावरणामध्ये आजूबाजूला सगळ्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह सगळ्या एनर्जी संचार करत असतात. ओके. मग जेव्हा तुम्ही साधना करत असताना सगळ्या एनर्जी तुमच्याकडे अट्रॅक्ट होतात. मग त्याच्यापासून प्रोटेक्शन करण्याचं काम दिवा करतो किंवा कॅन्डल करते. मग दिवा हा कंपल्सरी सांगितला नसेल तर ऑप्शन म्हणून मी कॅन्डल सांगितले. ओके. त्याचसोबत जसं अगरबत्ती वगैरे लावा तर छान प्रसन्न वातावरण वाटतं आपल्याला. ओके. डेली लावायचं का? डेली लावायचं? हा, डेली लावा, काही प्रॉब्लेम नाहीये. खूप छान ना, उलट प्रोटेक्शन मिळतं, एनर्जी पण मिळते आपल्याला, पॉझिटिव्ह एनर्जी मिळते दिव्यातून. आणखी महत्वाचं, पाणी कशासाठी? कारण जेव्हा आपण हे मेडिटेशन किंवा टेक्निक करतो, त्याच्यामुळे काय होतं की त्याच्यामध्ये एनर्जी आपल्या हाय होतात. ओके.
एनर्जी वाढतात शरीरातल्या, एक्सेस होतात. कधी कधी ते आपल्याला बॅलन्स करता येत नाहीत. आपण डेली करतोय का हे? प्रॅक्टिस आहे का आपल्याला? नाहीये. मग एनर्जी हाय झाल्यानंतर आपल्याला त्या बॅलन्स होत नाहीत. मग तेव्हा सुद्धा आपल्याला गरगरल्यासारखं होतं, काहींचं डोकं अचानक दुखू लागतं, ओके, किंवा अनइझी फील होतं. मग त्याच्यामुळे पाणी प्यायचे की त्या ऊर्जा निर्माण झालेल्या आहेत त्या स्टेबल करण्यासाठी, स्थिर करण्यासाठी आपण पाणी पितो. ठीक आहे, ओके, थँक्यू सो मच. येस, नेक्स्ट कोण आहे? मॅडम, येस, मी मेडिटेशन करते रोज आणि ब्रिदिंग वगैरे पण करते, भ्रामरी करते. 10 मिनिटं ओके. माझं मेडिटेशन होतं. मग त्याच्यानंतर माझ्या डोक्यात बाहेरचे विचार जास्त येतात. जसं करायला जाते, पण ते टाइम वगैरे लावते, सेट करते, म्युझिक लावते, पण ते होत नाहीये. म्हणजे 10 मिनिटं होतं मस्त, पण त्याच्यानंतर काय होतं तेच कळत नाही. बाहेरचे विचार जास्त येतात, असं करायचं, ते करायचं, हे ते असं. ओके, कुठे गेला मॅडम? ओके, मेडिटेशन डेली करता का मॅम तुम्ही? हो करते. असं कधी म्हणजे तोच टायमिंग असतो असं नाही, कधीतरी चेंज होतो. नाही, दररोज एका टायमिंगला करायचे आणि रोज करायचे, त्याच्यामध्ये गॅप ठेवू नका. आणि मेडिटेशन करताना हे होतं नॉर्मली सगळ्यांना, ज्यांना मेडिटेशन मध्ये मुरलेले नाहीयेत, नवीन आहेत, ओके, सो न्यू कमर असतील तर त्यांना थोडासा इश्यू येतो. कारण मग दिवसभरामध्ये हजारो विचार आपल्या, आणि जेव्हा शांत होतो ना तेव्हाच खूप सारे विचार येतात. खूप जणांना अनुभव आला असेल, शांत बसलं, ध्यान करायला बसलं की जास्तीच विचार येतात. मग त्यावेळेला काय करायचं, तुम्ही सुरुवात तर बेसिक असं करा की युट्यूबवरती खूप छान मेडिटेशनचे म्युझिक मिळतात, लिंक्स मी ग्रुपवरती शेअर करते, किंवा तुम्ही स्वतः सर्च करू शकता. खूप छान मेडिटेशन मिळतात, ते ऐका. त्याच्यानंतरही फोकस होत नसेल तर काय करा, तुमचा कुलदैवत किंवा इष्टदैवताचा मंत्र असेल जो, तो चॅन्ट करत करत मेडिटेशन करा. आणि 7 दिवस किंवा 15 दिवस करा, कंटिन्यू करा. त्याच्यानंतर तुम्हाला मेडिटेशन म्युझिकची गरज लागणार नाही किंवा मंत्राचीही गरज लागणार नाही. विचार येतात पण ते काढून टाकणं आपल्या हातात आहे. मी लगेच ती एनर्जी काय कट करायची. येस, सेंटर, आमचं एक सेंटर आहे, त्यामध्ये तर प्रत्येक गुरुवारी मेडिटेशन हे ते सगळं म्हणजे असतं. आध्यात्मिक सेंटर आहे. ओके, मग तिथे मी जाते. पण आता मी काय झालं, तिथून लांब आहे. म्हणजे आता सध्या मी बाहेर आहे, म्हणजे गुवाहाटीला, आसाममध्ये आहे. ओके. पण मी तिथं जाऊ शकत नाही, त्यामुळे मी इथं करते. पण माझं इथून होत नाहीये, असं होतं. तिथं एनर्जी एक वेगळी असते, वैश्विक ऊर्जा वेगळी असते. तिथे छान होतं. नाही असं काही नाही मॅडम, ते काय माहितीये, तुमच्या माइंडमध्ये आहे सगळं, ओके. मेडिटेशन कुठूनही होईल, डोंगरामध्ये बसून सुद्धा होईल, एक किंवा 10 मिनिटं होतं, पण त्याच्या पुढं होत नाही. तिथं माझं एका कंटिन्यू. हॉलमध्ये 100 लोक आहेत तिथेही मेडिटेशन होईल. सगळं आपल्या माइंडवरती डिपेंड करते. तुम्ही मनामध्ये, तुमच्या मनामध्ये सांगू का, एक बिलीफ, म्हणजे लिमिटिंग बिलीफ तयार झालाय मॅडम, सॉरी टू से. काय झालंय, तुमच्या मनामध्ये पक्क बसलंय की तिथे गेल्यानंतरच माझं मेडिटेशन होतंय. एक कम्फर्ट झोन तुमचा तयार झालाय त्या प्लेसला घेऊन, त्याच्याबरोबर डिटॅच होणं गरजेचं आहे. तो कम्फर्ट झोन तयार झाला की त्या ठिकाणी गेलं सगळ्यांसोबतच मेडिटेशन होतंय, असं होतच नाहीये. मग तुम्ही व्हायब्रेशन कुठले देताय बॉडीला किंवा युनिव्हर्समध्ये काय सोडताय, मला एकटीला होत नाहीये, होत नाहीये, होत नाहीये, मग युनिव्हर्स काय म्हणणार, नाहीच होणार आहे कधीच. सो काय करा, मी सिंपल तुम्हाला टेक्निक सांगते की युट्यूबवरून एखादं छानसं मेडिटेशन म्युझिक घ्या, काम अँड कंपोज असे खूप सारे मिळतात युट्यूबवरती. नसेल तर एखादा जप वगैरे घ्या, जो कुठलाही असेल सिलेक्टेड, तर त्याचा तो जप करत करत मेडिटेशन करा. आणि जर विचार आलेच ना तर कॉन्शियसली तिथे जागं राहायचंय की मी या विचारांना आमंत्रण दिले का नाही, ते कट करायचे, उडवून लावायचे, ओके. सुरुवातीला काय करा, मग डायरेक्ट 10-15 मिनिटं मेडिटेशन नकाच करू. अगदी 3 ते 4 मिनिटं, 5-5 मिनिटं सुरुवात करा. पुढच्या आठवड्यामध्ये टाइम तुमचं वाढवा. आज या आठवड्यामध्ये 3-4 मिनिटं करताय, पुढच्या आठवड्यामध्ये 8 ते 10 मिनिटं करा. मग हळूहळू ते वाढवत जा. आपण काय करतो, एकदम मेडिटेशनला बसतो, ओके. बिगिनर असेल तर मग असे प्रॉब्लेम येतात. सुरुवात छोट्या छोट्यापासून करायची, ठीक आहे, ओके. नेक्स्ट कोण आहे? येस, पाठवते मॅडम. येस, हेमंत सर बोला. गुड इव्हनिंग मॅम. गुड इव्हनिंग. मॅम, ज्यावेळेस तुम्ही चक्र फील करायला सांगितलेत ना, तर मला तसं काही फिलिंग नाही आलं त्या चक्रांचं. तर काय रिझन असू शकतं त्याच्यामध्ये? म्हणजे वेगळे कुठलंच चक्र नाही, फक्त जे आज्ञाचक्र आहे ना, मी अगोदर मेडिटेशन केलेले आहे, तर त्याच्यावर आज्ञाचक्राचं मला थोडंसं फिलिंग. आवाज सर, आवाज कट झालाय सर. हा, येतोय आवाज आता? हा, येतोय येतोय. हा, तर काय रिझन असेल की ते चक्र मला फील नाही झालेत? ओके, हा प्रश्न अपेक्षित होता, कारण बरेच जणांना असा अनुभव येतो. तर बघा, आपण डेली करता का सर 7 चक्राचं मेडिटेशन? नाही. आज आपण फर्स्ट टाइम करतोय, खूप जणांना एक्सपिरियन्स आला असेल. आता हा काही प्रॉब्लेम नाहीये सर,
असं काही समजून घेऊ नका की माझ्यात काही प्रॉब्लेम आहे का, मला का जमत नाहीये किंवा ती एनर्जी कनेक्ट नाहीये का. खूप जणांना वाटतं मला कलर दिसला नाही, मला व्हायब्रेशन जाणवले नाही, म्हणजे माझ्याकडे ती पॉवरच नाहीये किंवा मी कनेक्ट नाही झालेलो. तर असं काही नाहीये. ठीक आहे, तुम्ही सगळे फर्स्ट टाइम करत आहात. ओके, 7 चक्राचं मेडिटेशन लगेच आजच्या आज विदिन अ डे, एका दिवसामध्ये आता मेडिटेशन केलं की लगेच सगळे चक्रांचे कलर दिसायला हवेत, लगेच व्हायब्रेशन फील व्हायला हवं, असं काही कंपल्शन नाहीये. ज्यांची एनर्जी जे कॉन्शियसली प्रेझेंट असतात त्यांना जाणवतात. ओके, किंवा जे मास्टर्स आहेत त्यातले, म्हणजे मेडिटेशन मध्ये मुरलेत, महिने वर्षानुवर्ष मेडिटेशन करतात, त्यांना इझिली ते कलर आणि व्हायब्रेशन जाणवतात. आपण फर्स्ट टाइम करतोय तर काही प्रॉब्लेम नाहीये, काही अडचण नाहीये. नाही दिसले तरीही अडचण नाहीये, व्हायब्रेशन फील नाही झाले तरीही इश्यू नाहीये. तुम्ही स्टेप बाय स्टेप डेली करत जा सर, आणि हळूहळू बघाल की विदिन 7 डेज तुम्हाला ते सगळे कलर्स आणि व्हायब्रेशन फील व्हायला लागतील. त्यामुळे तो अडचण प्रॉब्लेम असं काही नाही समजायचं. ओके, फक्त फर्स्ट टाइम आपण करतोय त्यामुळे काहींना फील होतात, काहींना फील होत नाहीत. ओके, चल, थँक्यू सो मच. आणखी कोणाचा काही प्रश्न आहे का? सो रेकॉर्डिंग मी थांबवते इथे. बरं, आपला ग्रुप ओपन आहे का? ओपन करते मी ग्रुप. ज्यांचे कोणाचे प्रश्न राहिले असतील तर ग्रुपवरती विचारा. मी रेकॉर्डिंग थांबवते. आत्ता लगेच दुसरं सेशन आहे आणि तुमचं रेकॉर्डिंग तुम्हाला मिळून जाईल ग्रुपवरती. ओके.